त्यासाठी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेते. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची लांब काप चिरून घेते. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यातच घालते. हे चांगलं परतून घेऊया. लाल करेपर्यंत सर्व परतून घेऊया. आता ह्यामध्ये 1 चमचा मीठ घालते म्हणजे लवकर भाजले जातील. पाव चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा. ते सर्व घालून मिक्स करून घेते. करून थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊया. आता ह्याच्यावर चटपटीत शिमला मिरचीची